मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सगळे समर्थक हळूहळू मुंबईमध्ये पोहोचत आहेत। मनोज जरांगे पाटील हे जुन्नरहून रात्री उशिरापर्यंत मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। मात्र सगळे आंदोलक जे हळूहळू मुंबईमध्ये पोहोचत आहेत ते अगदी जेवणाचं सगळं साहित्य घेऊन मुंबईमध्ये पोहोचत आहेत। हे आपण टेम्पो पाहतो, या टेम्पोमध्ये जेवण बनवण्याचं सगळं साहित्य जे आहे ते त्यांनी आणलेलं आहे। छोटा सिलेंडर आतमध्ये पाहायला मिळतोय, त्या सिलेंडरच्या माध्यमातून या टेम्पोमध्येच कसं जेवण बनवता येईल यासाठी अगदी बारीक सारीक सामान सुद्धा त्यांनी आणलेलं आहे, ज्यामध्ये कांदा, लसूण, चटणी त्याचबरोबर इतर भाजीपाल्यांचं साहित्य सुद्धा यामध्ये पाहायला मिळतं आहे। आणि सगळे जे काही मराठा आंदोलक वेगवेगळ्या भागातले शेती करतात त्यांच्या शेतातून पिकलेलं हे सगळं साहित्य जे आहे ते सरळ घेऊन ते इथपर्यंत पोहोचलेलं आहे। तांदूळ सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत आणि उद्या जरी आंदोलनाची परवानगी 1 दिवसाची असली तरी मात्र हे आंदोलन किती दिवस सुरू ठेवायचं आहे आणि कधी संपवायचं आहे याचा सर्वस्वी निर्णय मनोज जरांगे पाटील घेणार आहेत। आणि त्यामुळे ते जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत आणि त्यासाठी जेवणाचं सगळं साहित्य हे घेऊन आलेलो आहोत असं देखील त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं। आपण पाहतो हे तांदूळ आहेत, त्याचबरोबर टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सगळं अगदी बारीक सारीक सामान जे आहे ते हे सगळे मराठा आंदोलक घेऊन आलेले आहेत। आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे। एक टेम्पो तर पाहायला मिळतोय, किती गाड्या आहेत, किती दिवसांचं तुम्ही साहित्य घेऊन आलेला आहात आणि कशा पद्धतीच्या आंदोलनाची तुम्ही तयारी केलेली आहे? आम्ही सोलापूरनं 9 गाड्या घेऊन आलेलो आहोत आणि मोहोळ तालुका आमचा आहे, कुर्क गाव आहे। हे जे 9 टेम्पो आणलेले तर 1-2 हिता आहेत, 4 तिकडे आहेत पाठीमागे पडेल बाजूला, आणि हे जेवणाचं सगळं साहित्य आणलेलं आहे। किती दिवसांचं साहित्य घेऊन आलं जेवण बनवण्यासाठी? 1 महिन्याचं आणलेलं आहे। 1 महिन्याचं आंदोलन तर उद्याचा 1 दिवस होणार असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। आंदोलन पुढचे काही दिवस सुरू राहणार का मागणी मान्य होईपर्यंत, आणि तोपर्यंत तुम्ही जेवणाचं हे असंच व्यवस्था करणार आहात? नाही, दादानी जर उद्या या म्हणेल तर आम्हाला उद्या आम्ही माघारी फिरणार। दादा ज्या दिशा आदेश येईल त्या दिशा आम्ही माघारी फिरणार। काय काय आणलंय जेवण बनवण्यासाठी साहित्य? सगळं साहित्य आणलंय जे लागतंय ते, मिरची, कांदा, टोमॅटो, तांदूळ, पोहे। आपण पाहतो हे सगळं साहित्य आहे ते इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि असे एकच टेम्पो नाहीये तर अनेक टेम्पो आंदोलनाच्यासाठी जे आंदोलक येत आहेत त्यांच्या माध्यमातून इथे आणले जात आहेत। आझाद मैदानामध्ये जेवण बनवण्याची परवानगी पोलिसांनी दिलेली नाही आणि त्यामुळे मैदानाच्या बाहेरच्या परिसरामध्ये हे टेम्पो जे आहेत आता वेगवेगळ्या ठिकाणी लावले जात आहेत आणि तिथे जेवणाची कशी व्यवस्था होईल याची देखील काळजी घेतली जाते। हे सगळं तुमच्या शेतातून पिकलेलं आहे ते तुम्ही इथे आणलेलं आहे? हो, आमच्या शेतातून पिकलेलं आहे। हे आम्ही उसामध्ये टमाटर लावलं होतं, हे टमाटर हे मिरची हळदीमध्ये लावलेली आहे आणि कोथिंबीर स्पेशल टाकली आहे। हे असे कद्दू लावले आहेत, कद्दू टोटल आमचं माळव शेतातून आणलं आहे। उपमा बनवाया, पोहे, आम्ही समजा चिवडा वगैरे हे समजा साहित्य घेऊन आलो। ज्वारीचे पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचे कट्टे, सगळं राशन आणलंय महिनाभराचं, किती दिवसांचं? 1 महिन्याचं राशन आणलंय। जर आम्हाला आधा कदाचित तिथं जास्त दिवस राहिलं, दादांचं म्हणलं आपल्याला वापस जायचं नाही तर आम्हाला 1 महिन्याच्या वर लागलं तर आमच्याकडे असे 2 आम्ही जे काय तरकारी जे काय किराणा लागणार तसे आमचे 2 माणसं जाणार, जे काय लागणार ते आचारीच घेऊन येणार। आम्ही आंदोलनात ठाम तिथंच बसून राहणार आणि या टेम्पोमध्येच सगळं जेवण बनवलं जाणार। या टेम्पोमध्ये बघा हे पहिला मजला आहे, त्यांच्या पाठीमागे 3रा मजला आहे। एवढ्या टेम्पोमध्ये आम्ही 3 खाणे केले आहेत। या ठिकाणी आम्ही गॅसची शेगडी, हांडा वगैरे ठेवून या ठिकाणी आम्ही समजा बनवू शकता। घरात आपण पोटभर जेवतो, आंदोलनाच्या ठिकाणी पोटाला चिमटा देऊन आंदोलन करावं लागतं, पण तुम्ही अगदी सगळ्या तयारीनिशी इथं आलेला आहात। महिनाभर हे सगळं पुरेल साहित्य 100% पुरलं नाही तर आमच्याकडे 2 माणसं आहेत ना, आम्ही तर सिस्टमॅटिक लावून आलेले आहेत। ते माणसं आणतील ना किराणा आमच्या इथून, 2 माणसं स्पेशल ते सोय करायला आहेत। आणि जे घरात जे तुम्ही म्हणता पोटभर, आम्हाला इथं पोटभर जेवण होते। आम्ही असं आणलंय साहित्य, बा कोणी उपाशी राहणं, जर एखादी कोणता आमचा सोयरा धैरा कोणी मित्र भेटला तर चला आमच्याकडे राशन, चला आमच्या इकडे आहे म्हणून त्याला इकडे आणता आम्ही। ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, जोपर्यंत GR हातामध्ये मिळत नाही तोपर्यंत इथंच थांबणार। तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार, आझाद मैदान सोडणार नाही जोपर्यंत जे जरांगे पाटील म्हणतील ते धोरण, ते म्हणतील ते तोरण। आपण पाहतो या सगळ्या मराठा आंदोलकांच्या भावना आहेत आणि अगदी जेवणाचं सगळं साहित्य घेऊन महिनाभराचं सगळं साहित्य जे आहे ते त्यांनी आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते आता ते करणार आहेत। अनेक टेम्पो हळूहळू या ठिकाणी येतील असं देखील ते बोलतायत आणि जवळपास महिनाभर पुरेल इतकं साहित्य आम्ही आणलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे जोपर्यंत इथे सांगत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही, ही भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केली जाते आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईक सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।